एक सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर 10वी आणि 12वीच्या परीक्षेला मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी मिळालेली आहे। मंत्री नितेश राणेंनी 10वी आणि 12वी परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा बंदी करावी अशी मागणी केली होती आणि या संदर्भात त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र देखील लिहिलं होतं, पण बुरखा बंदीची मागणी सरकारने धुडकावलेली आहे। मंत्री नितेश राणे यांना हा धक्का म्हणावा लागेल। कॉपी रोखण्यासाठी म्हणून बुरखाबंदी करा असा दावा देखील नितेश राणेंनी केला होता आणि आता मात्र बुरखाबंदीची मागणी सरकारने धुडकावलेली आहे। विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी मिळाली आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय सरकारने सरकारच्याच मंत्र्यांना धक्का दिला असं म्हणावं लागेल, कारण बुरखाबंदीची नितेश राणेंची मागणी धुडकावण्यात आली आहे। तर आपल्या सोबत यावेळेस माधव सावरगावे आपले प्रतिनिधी देखील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। माधव, आपण बघतोय की सरकारने सरकारच्याच मंत्र्याला धक्का दिलेला आहे, कारण बुरखाबंदीची जी मागणी होती ती फेटाळण्यात आली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भातला हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असेल, कारण विशेषतः महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत मुस्लिम मुली बसतात आणि त्याच मुस्लिम मुलींना बुरखा घालून प्रवेश देऊ नये अशी मागणी आणि अशा पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्याच मंत्र्यांनी केलेलं होतं। सरकारच्याच मंत्र्यांनी केल्यानंतर मागणी केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की या पुढच्या काळात म्हणजे 10वी 12वीची ज्या परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये बुरखा घालून येण्यास परवानगी दिलेली आहे। त्यामुळे एक चपराकच म्हणावं लागेल मंत्र्यांना। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी अनेकदा अशा पद्धतीची मागणी झालेली होती की परीक्षेमध्ये कुठलेही गैरव्यवहार होऊ नयेत, गैरप्रकार होऊ नयेत यासाठी बोर्डाने तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली होती। मात्र मुस्लिम वेगवेगळ्या संघटनांकडून या संदर्भात सांगितलं की तो धर्मियांचा प्रवेश करत असताना कुठल्याही जे आपण कपडे घालतो त्या कपड्यावर आक्षेप असू नये आणि जर तसं असेल तर बोर्डाने तशा पद्धतीनं कॉपी रोखण्यासाठी किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी तजवीज करावी, त्याची व्यवस्थितपणे तपासणी करावी अशा सूचना त्यावेळेस करण्यात आल्या होत्या। आणि आता त्याच पद्धतीनं नक्कीच, आणि त्यामुळे आता नितेश राणे नेमकं पुढे काय करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। मंत्री धनंजय मुंडेंवर आणखीन एक आरोपाचा बॉम्ब पडलाय। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी तब्बल 350 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या घोटाळ्याचा हिशोबच अंजली दमानिया यांनी मांडलेला आहे। पाहूयात या रिपोर्टमध्ये। मुंडेंच्या कृषी खात्यात 275 कोटींचा घोटाळा। दमानियांनी मांडला कृषी साहित्याचा हिशोब। दमानिया नाही, त्या बदनामिया, मुंडेंचा पलटवार। तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। ऐकलत, सरपंच हत्या प्रकरणात अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंवर आता अंजली दमानियांनी कृषी खात्यात तब्बल 350 कोटींच्या घोटाळ्याचे मोठे आरोप केले आहेत। धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना डीबीटी योजनेला फाटा देत निविदा प्रक्रियेतून कृषी साहित्य खरेदी केल्याचा आरोप दमानियांनी केला। दमानियांनी कृषी साहित्याचे दर आणि खरेदी दरांची तफावत दाखवत सारा हिशोबच मांडलाय। धनंजय मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप। नॅनो युरिया खरेदी केला, त्याची सध्याची किंमत 92 रुपये असताना 220 रुपयांना युरिया खरेदी केला, त्याची घोटाळ्याची किंमत 25 कोटी 19 लाख इतकी आहे। नॅनो डीएपीची किंमत 269 रुपये असताना त्याची खरेदी 590 रुपयांना झाली, यात 62 कोटी 83 लाख रुपयांचा घोटाळा झालाय। बॅटरी स्पेअरची किंमत 2450 रुपये असताना त्याची खरेदी 3425 रुपयांना करण्यात आली आणि यातून 23 कोटी 5 लाखांचा घोटाळा झाला। मेटाल्डिहाइडची किंमत 817 रुपये असताना त्याची खरेदी 1275 रुपयांना करण्यात आली आणि त्यातून 13 कोटी 19 लाखांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। 577 रुपये किंमत असलेल्या कापूस ठेवण्याच्या बॅगची खरेदी 1250 रुपयांना झाली
आणि यातून 41,59 लाखांचा घोटाळा झाल्याचा दावा आहे. धनंजय मुंडेंनी एकूण 161 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. कृषी साहित्य खरेदीचा 161 तर माहिती न मिळालेल्या आणखीन एक प्रकरणातील घोटाळा मिळून हा आकडा 275 कोटींपर्यंत जाईल असा दावा दमानियांनी केलाय. तर आता तरी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानियांनी केली आहे. तर धनंजय मुंडेंनी अंजली दमानियांचा उल्लेख बदनामिया असा करत पलटवार केला. अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. दमानिया नाही तर काय काय म्हणाले ते बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे. एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. तर डीबीटी योजनेचं धोरण कायदेशीर अधिकारांचा वापर करून बदललेलं असून त्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची संमती होती असा दावा धनंजय मुंडेंनी केला. कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत. आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे. सगळ्यात मोठा लाभार्थी याचा होता माननीय धनंजय मुंडे. यांच्या लाभासाठी हे सगळं टेंडर प्रोसेस एक फ्रॉड आहे आणि मी चॅलेंज करते याच्यावर SIT बसवावी. मी येईन आणि SIT पुढे डिपोज करेन. चुकले ना तर अक्षरशः याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट एक्सपोज करणार नाही. मी चॅलेंज देते, तुम्ही लावा SIT. हे सगळे कागदपत्र मी द्यायला तयार आहे, ठणकावून सांगते आज. 2018 मध्ये तत्कालीन युती सरकारनं डीबीटी धोरणाची सुरुवात केली होती. मात्र धनंजय मुंडे मविया सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी अचानक हे धोरण का बदललं हा मूळ मुद्दा आहे. या बदललेल्या धोरणाविरोधात यापूर्वीही अनेक आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता दमानियांनी थेट सारा हिशोब मांडत ही पोलखोल केली. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आरोपांनंतर आता या आरोपांमुळे मुंडेंच्या अडचणी वाढणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांची पाठराखण करणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी टेंडरसाठी नियमांना बगल दिली का अशी ही चर्चा आता मात्र सुरू झालेली आहे. मंत्री धनंजय मुंडे हे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांवर आता मात्र अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत. कृषी खात्यातील खरेदी संदर्भात दमानियांनी मोघम आरोप केल्याचा दावा मुंडेंनी केलाय. कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमावलीमध्ये तरतुदीनुसार आणि मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतर ही झाली असं देखील मुंडेंनी दावा करताना म्हटलंय. आणि त्यामुळे दमानियांवर लवकरच फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचं मुंडेंनी सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या काळातच पीक विमा घोटाळा झाल्याच्या आरोपांचे पडसाद लोकसभेत उमटलेले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला होता. महाराष्ट्रातल्या पीक विमा घोटाळ्यावर काय कारवाई करणार असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय. त्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेलं आहे. कृषि मंत्री है आज के, उन्होंने ऑन रिकॉर्ड स्टेटमेंट दिया है कि 500 करोड़ रुपया का भ्रष्टाचार फसल बीमा योजना में हुआ है. और उसके बाद भारतीय जनता पार्टी के एक MLA है श्री सुरेश धस जी, उन्होंने कहा, करेक्ट किया आपके कृषि मंत्री जी को, कि वो 500 करोड़ नहीं 5,000 करोड़ रुपए का दिया है. उन्होंने आपको अवगत किया है क्या कि ये 5,000 करोड़ का जो गफला हुआ है पमल बीजना योजना में, जो आप ही के लोग कह रहे हैं, उसके बारे में आप अवगत है, हाँ या ना? और ना हो तो आप इसकी इंक्वायरी लगाएंगे, हाँ या ना? देश के किसानों को ये बताना चाहता हूं
कि अगर कहीं गड़बड़ हुई और वो प्रमाणित हुई तो गड़बड़ करने वाले को कभी छोड़ा नहीं जाएगा। ये हमारी प्रतिबद्धता है। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकार ने भी फसल बीमा योजना के क्रियान्वयन में सुधारात्मक कदम भी उठाए हैं और महाराष्ट्र में 80-110 का मॉडल लागू किया गया है। मैं फिर आश्वस्त करता हूं कि अगर कहीं गड़बड़ है तो जांच होगी और प्रमाणित हो गई तो गड़बड़ करने वाले को छोड़ा नहीं जाएगा। ये हमारी सरकार है। 6 फेब्रुवारीला मंत्री धनंजय मुंडेंबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली। मुंडेंच्या विरोधात पुरावे दाखवणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस कोणता गौप्यस्फोट करणार याकडे आता मात्र लक्ष लागलेलं आहे। पहा, मला असं वाटत नाही ते काही बोलले असतील असं, पण जर दुर्दैवानं ते असं काही बोलले असतील तरी मी 2 दिवस माझ्या कार्यक्रमात आहे। माझा आनंदाचा क्षण आहे। या आनंदाच्या क्षणी मी कसल्याही प्रकारचा डाग लागून घेऊ इच्छित नाही, पण ते जर अशी भाषा त्यांनी वापरली असेल दुर्दैवानं तर त्याच्यावरती उत्तर त्यांच्याच भाषेमध्ये 6 तारखेला मी देईल। तर सरपंच हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांनी हैराण झालेल्या धनंजय मुंडेंनी आता जातीची ढाल पुढे केली। 59 दिवस सलग एक जिल्हा, एक जात, एक गाव आणि माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे असं म्हणत मुंडेंनी जातीची ढाल पुढे केली आहे। तर मी सुद्धा जातीवंत बंजारी आहे, गुन्हेगारांना पाठीशी घालणार नसल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे। काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल? माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे। अहो, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो, मनातून बोलतो, आपण पण याचं आत्मपरीक्षण करा। 59 दिवस पुन्हा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल व्हावं। 59 दिवस गुन्हा केल्यानंतर जातीचा पडदा का वापरायचा? मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे, ज्याचं अख्खं खानदान हमाली व्यवसायात गेलं। मुंबईतला हमाली व्यवसायावरचा तो वंजारी समाजाचा पगडा आहे। आजही सर्वात जास्त हमाले वंजारी समाजाचे आहेत। त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मी आहे। आम्ही कधी पण असं हे बाळगत नाही पडता, आम्ही वंजारी समाजाचे आहोत आहे ना, पण गुन्हेगार आहे। तर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केल्यानंतर आता थेट त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली। त्यांच्या विरोधात ही मागणी कोणी आणि का बरं केली आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंचा पाय खुलात, मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करा, जरांगेंची मागणी, मुंडेंची अडचण। सरपंच हत्येशी संबंधित प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। मात्र आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे। धनंजय मुंडे पदाचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मुंडेंवर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। त्यामुळे एकच खळबळ माजली। तर सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी कुणाच्या दबावामुळे आरोपींचे फोन ट्रेस केले नाहीत असा सवाल धनंजय देशमुखांनी उपस्थित केला आहे। सगळं करता करिता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी 2-3 जणांची, ती SIT, CID आणि ED हे सगळे लोक याचा पूर्ण CDR दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असताना ड्रायव्हरायच्या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे घ्या, ह्यो खुनामध्ये असणारच, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं। काय होतं, मंत्री किती होऊन द्या त्याला, मध्ये जाऊ द्या। 12:30 वाजता एक कॉल केला होता विष्णू चाटेला, त्यांनी कॉल रिसीव्ह केला होता आणि ह्या सगळ्या आरोपीचे मोबाईल 11 वाजेपर्यंत चालू होते। जर इकडून गाडी तिकडं चौसाळ्याकडे जाते, गाडी जागेवर सुटते, आरोपी फरार होत आहेत,
की कुठल्याही प्रकारचं त्यांना ट्रेस नाही केलं मोबाईलला, टावर लोकेशन घेतले नाही आणि आरोपी गाडी सोडून पळून जात आहेत आणि तुम्ही त्या पोलीस तर गाडीचा पाठलाग करतायत आणि आरोपी गाडीतून उतरून पसार होत आहेत, तुमची गाडी तर त्याच्याच मागे. म्हणजे हे खूप चुकीच्या पद्धतीनं तपास झालेला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 59 दिवस झाले. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यातच धनंजय मुंडेंशी संबंधित वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी मोक्का लावण्यात आलाय. त्यामुळे मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी केली जात होती. मात्र आता धनंजय मुंडे आरोपींना वाचवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. एवढंच नाही तर धनंजय मुंडे, त्यांचा ड्रायव्हर आणि मित्रांचे CDR तपासण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आणि त्यावरून मुंडेंनी संताप व्यक्त केलाय. काय चाललंय? काय चाललंय? एकाला जरांगे पाटील साहेबांची न्यूज व्हॅल्यू कमी करायची, एकाला वाढवायची. मला कळलं नाही नेमकं. इट्स ऑल गोइंग ऑफ न्यूज व्हॅल्यू. माझ्यासारखा माणूस मेला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. मी कुणाची हत्या करायचा विषय सोडून द्या. आज याची पूर्ण चौकशी CID, SIT आणि न्यायालय. त्यामुळे माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस या बाबतीत बोलला नाही पाहिजे. आधीच दमानियांच्या घोटाळ्यामुळे हैराण झालेल्या मुंडेंवर आता हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे. SITचे अधिकारी धनंजय मुंडेंचे CDR काढून चौकशी करणार का, हा खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर एकीकडे भ्रष्टाचाराचा आरोप आणि आता तर हत्येच्या आरोपांमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी मात्र वाढत असल्याचं इथं दिसतंय. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गडांचा संघर्षही आता सुरू झालाय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण मस्साजोगच्या संघर्षात भगवानगडानंतर आता नारायणगडाची एंट्री झाली. काही दिवसांपूर्वी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती आणि यानंतर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी देशमुख कुटुंबाचं सांत्वन केलंय. तसंच नारायणगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही महंत शिवाजी महाराज यांनी दिली आहे. भेट घेतली, या देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यांच्या दुःखामध्ये डोंगरासारखं दुःख आहे, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. हीच आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांचं सांत्वन केलं. आता तुम्ही डोंगरासारख्या दुःखाला तोंड द्या, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त हो. राजकारण तापलेलं असताना, दोन पक्षांमधले वाद इथं समोर आलेले असताना, महायुतीतला वाद समोर आलेला असताना आता मात्र सरपंच सत्तेवरून गडांचाही संघर्ष सुरू झाल्याचं दिसतंय. धनंजय मुंडेंचं समर्थन करणं महंत नामदेव शास्त्रींना महागात पडलं. वारकऱ्यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर आता मराठा संघटनाही त्यांच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. यामुळे नामदेव शास्त्रींवर नेमकी कोणती नामुष्की ओढावली आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मुंडेंना समर्थन, नामदेव शास्त्रींना भोवलं. वारकरी आणि मराठा समाज भडकला. शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्याची नामुष्की. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचं समर्थन करणं चांगलंच भोवलंय. न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्रींनी आधी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला आणि त्यानंतर आरोपींची मानसिकता समजून घेण्याची भाषा केली आणि हत्येच्या आरोपींचं समर्थन केल्यानं महंतांच्या विरोधात राज्यभरात रोष दिसला. महंतांच्या एकतर्फी न्यायाविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून शास्त्रींनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. फक्त वारकऱ्यांनीच हा इशारा दिला नसून आता मराठा समाजानं देखील महंत नामदेव शास्त्रींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठिंबा दिला. उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न, उद्या वाल्मिक करार जर आला तर त्याला पाठिंबा देणार का? उत्तर नाही देऊ शकले. ते काय म्हणतात, ते नेते नाही आहेत. हा कसला भेदभाव झाला संतांपुढे? संतांपुढे सगळेच सारखे पाहिजेत ना. तर हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला काय विनंती आहे
की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जर शास्त्रीजींनी 8 दिवसाच्या आत माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी 8 दिवस वाट पाहणार व राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही चालू करणार आहोत. या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं. त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीने आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याचा बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं. सरपंच संतोष देशमुखांच्या भावानं महंतांची भूमिका ऐकल्यानंतर थेट भगवानगड गाठलं आणि शास्त्रींना पुरावे दिले. आणि यानंतर महंत नामदेव शास्त्रींनी युटर्न घेत भगवानगड आता देशमुखांच्या पाठीशी उभा आहे अशी भूमिका जाहीर केली खरी, परंतु महंतांच्या याच संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकांमुळे त्यांच्या विरोधात मराठा समाजानं आक्रमक होत त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला विरोध केला. आणि नामदेव शास्त्रींच्या विरोधात वाढलेला हा संताप पाहता पोलिसांनी देखील 7 तारखेला पुण्यातल्या देहूत होणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींच्या कीर्तनाचा कार्यक्रम रद्द केलाय. त्यामुळेच मुंडेंच्या समर्थनात घेतलेली एकतर्फी भूमिका नामदेव शास्त्रींना चांगलीच होवली एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आणि त्यामुळे मोठा वाद राज्यात निर्माण झालाय. सोलापूरकरांनी शिवरायांचा कोणता पराक्रम नाकारला, कोणत्या घटनेचा उपहास केला, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. अभिनेते राहुल सोलापूरकर शिवरायांबाबत बरळले. म्हणे लाच देऊन शिवरायांची आग्र्याहून सुटका. सोलापूरकरांच्या विधानानं वाद पेटला. अभिनेते राहुल सोलापूरकर म्हटलं की एकेकाळी थेट शाहू महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहायची नाही आणि यामुळेच सोलापूरकरांबद्दल आदरही निर्माण झाला होता. मात्र शाहू महाराजांच्या पोशाखात टकल्या हैवानच लपला होता की काय असा प्रश्न पडावा अशी टीका आता होऊ लागली आहे. कारण राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलताना अकलेचे तारे तोडलेत. सोलापूरकरांनी आपल्या सुपीक डोक्यातून एक नवं संशोधन मांडलंय. महाराजांनी औरंगजेबच्या लोकांना लाच देऊन आग्र्याहून सुटका केल्याचा दावा सोलापूरकरांनी केलाय. नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूया. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडासा छेद मिळतो किंवा बाजूला टाकला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी हिरकणीचं अस्तित्वही नाकारलंय. हिरकणीबाबत ते नेमकं काय म्हणाले पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत हिरकणी घडलेलीच नाही असं काहीही नाही, असा इतिहासच नाही पण लिहिलं गेलंय. महाराजांच्या इतिहासाबाबत सोलापूरकर बरळल्यामुळं इतिहासकारांनी त्यांचा चांगला समाचार घेतलाय. शाहू महाराजांचं नाव घेऊन स्वतःचा फक्त फायदा व्हावा, स्वतःला ग्लॅमर मिळावं, स्वतःची आयडेंटिटी तयार व्हावी म्हणून तुम्ही शाहू महाराजांचं नाव घेताय. तुम्ही फक्त अभिनय करू शकता शाहू महाराजांचा. शाहू महाराजांचे विचार तुम्हाला आत्मसात झालेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि अस्मिता आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना भान बाळगण्याची गरज आहे. इतिहासातले दाखले देताना हीच गोष्ट सोलापूरकर वेगळ्या शब्दात जपून आपली भूमिका मांडू शकले असते. मात्र एवढ्या संवेदनशील विषयावर ज्या पद्धतीनं उपहास करून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला
त्यावरून सोलापूरकरांना केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा वाद निर्माण करायचा होता की काय असा प्रश्न पडतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटलेले आहेत. सोलापूरकरांच्या विरोधात पुण्यात मराठा सेवक संघानं भांडारकर संस्थेच्या बाहेर आंदोलन केलं. राहुल सोलापूरकर यांचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील सदस्यत्व रद्द करा अशी मागणी यावेळेस आंदोलकांनी केलेली आहे. राहुल सोलापूरकरच्या जावई शोधामुळे शिवप्रेमींमध्येही संतापाची भावना निर्माण झालेली आहे. वळूया पुढील बातमीकडे. मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलेला आहे. कामाख्या देवीला रेडे कापले आणि त्यांची शिंग वर्षाच्या लॉनमध्ये खोदकाम करून पुरली असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. नवा मुख्यमंत्री टिकू नये म्हणून जादूटोणा केल्याचाही दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. तर संजय राऊतांच्या या आरोपांना शिंदेंनी उत्तर दिलंय. त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत. आता ही चर्चा आहे. खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय. तर या सगळ्या संजय राऊतांच्या दाव्यावर भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे वर्षावर. ठीक आहे, तुम्ही काय सांगू शकत नाही. कुठे काढले ते काढा म्हणा बाहेर. आणि जर कोणी काढले असतील तर शिंदे तर स्वतः काढू शकत नाही. ते गाण्याला 10-20 माणसं लागत असतील. कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा. पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही. दरम्यान वर्षावर राहायला कधी जाणार याचं उत्तर फडणवीसांनी दिलंय. शिंदेंनी वर्षा सोडल्यावर राहायला जाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. असं आहे की शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये. अशा प्रकारच्या चर्चा आहेत. तर वळूया पुढील बातमीकडे. ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणांना जामीन मिळाल्यानंतर जेलमधून थेट मातोश्रीवर ते पोहोचले. कथित खिचडी घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण गेल्या वर्षभर जेलमध्ये होते. जामीन मिळताच सूरज चव्हाण यांनी मातोश्री गाठली आणि ठाकरेंची भेट घेतली. यावेळेस आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाणांचं स्वागत करत त्यांची गळाभेट घेतली. निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा हे सूरजनं दाखवून दिलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलंय. शिवसैनिक कसा असायला पाहिजे, किती दडपण आणली, काही केलं तरी कोणत्याही दडपणाला किंवा आमिषाला बळी न पडता अत्यंत निष्ठेने सूरज काय, आज तुम्ही त्यांची दोन्ही मुलं बघताय, पत्नी बघताय, आई आहेत, बाबा आहेत. एक निष्ठावान शिवसैनिक कसा असायला पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण सूरजनी सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. आणि सगळेच लोक काही विकाऊ किंवा गद्दार होऊ शकत नाही हे एका कडवट कट्टर सच्च्या शिवसैनिकाने दाखवून दिले. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. लाडकी बहीण योजनेच्या निकषांच्या आधारावर लाडकींचे अर्ज पुन्हा तपासले जात आहेत. गेल्या महिन्यातच फेरपडताळणीत अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानंतर आता पुढच्या चौकशीसाठी अंगणवाडी सेविका थेट तुमच्या दारी येणार आहेत. पाहुयात त्यावरच आधारित हा एक स्पेशल रिपोर्ट.
चारचाकीवाल्या लाडकीचा हप्ता बंद. अंगणवाडी सेविका लाडकींची चौकशी करणार. कारवाली लाडकी आता यादीतून बाद होणार. महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत लाखोंच्या संख्येनं नियमबाह्य लाडक्या बहिणींनी घुसखोरी केल्याचं उघड झालं. त्यामुळे आता अशा लाडकींचा थेट घरी जाऊन पंचनामा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे आता थेट अंगणवाडी सेविकाच लाडकीच्या घरी धडक देणार आहेत. महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसंच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली आहे. ही यादी घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दिले आहेत. या योजनेची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. परंतु त्यातली जी एक अट आहे की चारचाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण. जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत. ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे. ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही. ही पूर्वीचीच अट आहे. ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत. लाडकी बहीण योजनेसाठी नेमके काय निकष आहेत पाहूया. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं. कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा. चारचाकी गाडी असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील. संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65च्या दरम्यान असावं. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पडताळणी न करता लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला होता का? आणि आता जेव्हा सरकारी तिजोरीवर ताण वाढलाय तेव्हा सरकारला जाग आलीये का? असे प्रश्न विरोधकांसह लाडक्या बहिणीही विचारतायत. तुर्तास आता या चारचाकीच्या चालणीत किती लाडक्या दोडक्या होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी आहे, कारण फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता तर मिळाला आहे, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आणि फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्यानं 20 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता वाढवण्याचा निर्णय बजेटमध्ये होऊ शकतो, अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अंगणवाडी सेविकांबाबत एक मोठी बातमी आहे, कारण आता अंगणवाड्यांमधल्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती केली जाणार आहे. पुढच्या 100 दिवसात ही सर्व पदं भरली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार महिला बालविकास विभागानं रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांचं गुणांकनच निवडीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी नवीन भरती होणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसासाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ग्रामीण भागात त्या ग्रामपंचायतींमधील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. मनपा आणि नगरपालिका क्षेत्रात स्थानिक उमेदवारही अर्ज करू शकतो. ऑगस्ट 2022 आधी भरती झालेल्या मदतनीस 10वी उत्तीर्ण असल्यास पदोन्नती. त्यामुळे अंगणवाडीमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांना आता आपल्याच गावात नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमध्ये मेगा भरती सुरू आहे. रेल्वेत तब्बल 32,000पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती होणार आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे आणि या भरती अंतर्गत विविध रेल्वे झोनमधील अभियांत्रिकी, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल वाहतूक आणि सिग्नल आणि दूरसंचार यासारख्या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. तर कोणत्या विभागात ही भरती होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ट्रॅफिक मध्ये पॉइंट्समन बी या पदासाठी 5058 जागा आहेत. इंजिनियर साठी म्हणून 799, मेकॅनिकलसाठी म्हणून 2587, इलेक्ट्रिकलसाठी 1381 इतक्या जागा आहेत. मुंबईत भाजपच्या आमदार कार्यशाळा घेण्यात आली होती आणि यावेळेस कार्यशाळेला गैरहजर राहिलेल्या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरडपट्टी काढली. विनापरवानगी अनुपस्थित राहिलेल्या आमदारांना त्यांचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी गैरहजर आमदारांनी कारण विचारा असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. जे लोक आज उपस्थित नाही आहेत त्यांनाही काही लोकांनी सुट्टी घेतली आहे, काही न सांगता अनुपस्थित आहेत आणि 2-4 लोक इथे उपस्थित दिसत नाहीत. मला मंत्रालयात भेटले होते, त्यांना मी विचारतो का ते इथल्याऐवजी मंत्रालयात आहेत, तर त्यांना पुढचे 2 आठवडे मंत्रालयात येण्याची बंदी मी घालणार आहे. तर त्याच्यामुळे शेवटी जे काम करतात त्यांनाच आपण जाब विचारतो आणि जे गायब असतात त्यांना आपण विचारतच नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअप हॅक करण्यात आलं. व्हॉट्सअप हॅक करून त्यावरून लिंक पाठवण्यात आली. ती लिंक डाउनलोड करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं. हॅकरनं ती लिंक पाठवल्यानंतर काहींनी ते ॲप डाउनलोडही केलं, तेव्हा काहींच्या खात्यातून पैसे गेले. खात्यातून पैसे गेल्यानंतर नागरिकांनी कोकाटेंना फोन करायला सुरुवात केली आणि यानंतर व्हॉट्सअप हॅक झाल्याचं मंत्री कोकाटेंच्या लक्षात आलं. त्यानंतर संबंधित लिंक डिलीट करून कोकाटेंचा मोबाईल पूर्ववत करण्यात आलेला आहे. मात्र कुठल्याही लिंक क्लिक न करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला देखील कोणी अशी लिंक पाठवली असेल तर ती उघडू नका, नाहीतर तुमचंही नुकसान होऊ शकतं. वळूया पुढील बातमीकडे. यावेळेस एक महत्त्वाची बातमी सर्वसामान्यांसाठी आहे, कारण आता याच सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. हा झटका एवढा मोठा आहे की तुमच्या डोळ्यासमोर अंधारच येईल. महावितरणनं तूट भरून काढण्यासाठी म्हणून पुढच्या 5 वर्षांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केलेला आहे. तुमचा विजेचा वापर 300 युनिट इतका आहे तर वर्षाच्या बिलामध्ये 9,000पेक्षा जास्त रुपयांनी वाढ होईल. तर 500 युनिट वापरणाऱ्यांच्या बिलामध्ये थेट 28,000 रुपयांनी वाढ होणार आहे. मात्र जर विजेचा वापर 100 युनिट असेल तर तुमचं वीज बिल कमी होणार आहे. सध्या 3,727, दरवाढीनंतर 4,541 300 युनिटसाठी वर्षाचं बिल असेल. 500 युनिटसाठी सध्या 7,629, दरवाढीनंतर 9,993 अशी 2,364 रुपयांची वाढ होईल. 100 युनिटसाठी वर्षाचं बिल जे आहे ते सध्या 882 रुपये येतं, दरवाढीनंतर 827 येईल. 55 रुपयांची कपात होणार आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. बातमी बुलढाण्यातून. महिलेच्या पोटातल्या बाळाच्या पोटामध्ये 2 गर्भ आढळल्याची दुर्मिळ घटना समोर आली आणि या 3 दिवसांच्या नवजात बाळावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. ही दोन्ही मृत अर्भक जी आहेत ती प्रत्येकी 3 इंचांची होती. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. एका नवजात बाळाच्या पोटात 2 अर्भक जे ते निघण्याची ही देशातली पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे. ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला. ती शस्त्रक्रिया इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागले. महिला असं प्रॉब्लेम 7व्या महिन्यात सोनोग्राफी पण सांगली होती. त्याच्यानंतर त्याने सांगितलं छोटीशी गाठ आहे म्हणून. त्याच्यावर मी ऍडमिट केलं महिला. तिला प्रॉब्लेम झाली, आगाम व्हायला लागलं. डॉक्टरने त्याने कोणी दवाई दिली, त्या डॉक्टरचा मी अभिमान मी करतो आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं.
पुण्यातील कर्वेनगर भागात झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलंय. एका दुचाकीवाल्यानं रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि यात संदीप कापसे नावाच्या युवकाला जबर मार बसला. त्याच्या मेंदूमध्ये इजा झाली असून डोक्याला 10 टाके पडले आहेत. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातामुळे फुटपाथवरचं अतिक्रमण आणि अवैध पार्किंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलाचा प्रताप समोर आलेला आहे. या मुलानं फटाके फोडतात तसे बंदुकीतून 30 राऊंड फायर केले. कोल्हापूरमधून एका रिटायर्ड पोलिसाच्या अधिकाऱ्याच्या घरात या मुलाची आई मोलकरीण म्हणून काम करते. मात्र या अल्पवयीन मुलानं या पोलिसाची ही जर्मन मेड बंदूक चोरली. रिकाम्या माळ्यावर जात फटाके फोडल्यासारखे त्यानं बंदुकीतून 30 राऊंड फायर केले. गोळ्या संपल्यावर बंदूक तशीच माळावर टाकून हा मुलगा घरी परतला. या मुलाने बंदूक चोरल्याची कबुली दिलेली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या संशयावरून आम्ही त्या घरामध्ये काम करत असणारी मोलकरीण आणि तिचा मुलगा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आम्हाला त्या मनेरमाळ्यातल्या भागामध्ये रस्त्यावर आणि आंब्याच्या झाडावर 20 रिकाम्या पोंगळ्या आणि 2 जिवंत राऊंड असे एकूण 22 राऊंड आम्हाला मिळालेले आहेत. उर्वरित जे आहेत त्याबद्दल आम्ही त्या मोलकर्णीकडं आणि त्या अल्पवयीन मुलाकडं आणि त्याच्या सोबतीला असणारा त्याचा दुसरा अल्पवयीन मित्र अशा तिघांकडे आम्ही पुढील चौकशी करत आहोत. आणि आता बातमी माणुसकीला काळीमा फासणारी. मुलीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या आई वडिलांनी 2 महिने तिला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या आई वडील इथवरच थांबले नाहीत तर मुलीसह तिच्या मुलाच्या पायात साखळदंड बांधून त्यांनी या दोघांना डांबून ठेवलं होतं. ही धक्कादायक घटना जालन्याच्या भोकरदन शहराजवळील एका गावात घडली. पीडित विवाहितेच्या पतीनं न्यायालयामध्ये दाद मागितल्यानंतर भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिलेला आहे. एक आंतरजातीय जोडप्यांचं प्रेम संबंध औरंगाबाद येथे जुळला. आई वडिलांना माहिती मिळाल्यानंतर आई वडिलांनी मुलीला भोकरदनला घेऊन आले. 2 महिन्यापूर्वी डांबून ठेवलं. तिच्या पायाला साखळदंड बंद करून ती डांबून ठेवलं. मुलगा त्या मुलीला घ्यायला आला होता परंतु त्यांनी त्याला हकलून दिलं. तर या सगळ्या धक्कादायक घटनेनंतर एक प्रश्न नेमका उपस्थित होतोय की साखळदंडानं मुलीला आणि नातवाला बांधून ठेवणारे जे लोक असताना देखील आजूबाजूला कोणी होतं की नाही आणि त्या शेजाऱ्यांनी आवाज या प्रकरणी का उठवला नाही असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. वळूया पुढील बातमीकडे. बातमी ठाण्यातून. क्रिकेटच्या मैदानात तुफान हाणामारी झाली. ठाण्याच्या तुकाराम मैदानामध्ये स्पर्धेदरम्यान 2 संघात हाणामारी झाली आहे. 2 संघातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. 2 संघ आपापसात भिडले. ठाण्यातल्या तुकाराम मैदानामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं ही हाणामारी झालेली आहे. या ठिकाणी क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच वेळेस इथं हाणामारीची घटना घडली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांचा निर्णयाच्या वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र केसरीच्या 2ही गदा परत देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र केसरीची हॅट्रिक हुकली आणि त्यामुळे माझ्या डबल महाराष्ट्र केसरीच्या 2ही गदा येत्या 2 दिवसात कुस्तीगीर परिषदेला परत देणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी म्हटलेलं आहे. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पैलवान मी इतिहासामध्ये पहिला होतो आणि त्या ठिकाणी मला पंचांनी ज्या पद्धतीने शिवराज अन्याय करून हरवण्यात आलं तशाच पद्धतीनं त्यावेळेस मला पुणे सांगवी मुक्कामी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना तिथं हरवण्यात आलं. मला ही पहिली दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा मी आज 2 दिवसाच्या आज जर सर्वांनी कबुली नाही दिली तर गदा मी माघारी देणार. मला ह्या गदींची गरज नाही.
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणात नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी तुरुंगात आहेत. रविवारी पीडित कुटुंबियांच्या घराबाहेर काही तरुणांनी शिवीगाळ करत तोडफोड केल्याची घटना घडली होती. त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालेला होता. पोलिसांनी आता तत्काळ कारवाई करत या प्रकरणी विशाल गवळीच्या 2 साथीदारांना बेड्या ठोकलेल्या आहेत. 2 तारखेच्या रात्री सुमारास 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास त्या भागात 3 लोक संशयितरित्या फिरत होते आणि त्यांनी त्या भागात आरडाओरड केली. आरडाओरड केले असताना त्यांना वरच्या एका माणसाने पाहिलं आणि त्याला हटकलं असता त्यांनी त्याला परत आरडाओरड करून शिवीगाळ केली. त्या अनुषंगाने आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काल त्यांना आम्ही ताब्यात घेऊन मान्य न्यायालयात हजर सुद्धा केलेलं आहे. वळूया पुढील बातमीकडे. सोन्याच्या भावात तेजी कायम असून आगामी काळात सोन्याचे दर 90,000वर जाण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 1,000ची वाढ झाली असून जळगावात हे दर 85,700वर पोहोचले आहेत. गेल्या 8 दिवसात सोन्याच्या भावामध्ये तब्बल 3,000 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि घडामोडींचा सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावात देखील 1,000 रुपयांची वाढ झालेली आहे. आणि आता वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी. आता संपूर्ण देशभरात समान टोल आकारला जाणार आहे आणि त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालय एक समान टोल धोरणावर काम करत असून येत्या काळामध्ये देशभरात समान टोल आकारला जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिलेली आहे. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी म्हणून मोफत पास मिळणार आहे. एका वर्षात 4 महिने मोफत पासचा लाभ घेता येईल. शुद्ध पाणी म्हणून तुम्ही आरोचं पाणी पीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि या तपासणीत तर धक्कादायक माहिती समोर आली. सिंहगड रस्ता परिसरातील 30 पैकी तब्बल 19 खासगी आरो प्लांटचं पाणी देखील दूषित असल्याचं उघड झालं आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासगी टँकर आरो प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी, कारण राज्यातही आता शेतीसाठी एआयचा वापर केला जाणार आहे. तसा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एआयच्या वापराबाबत तांत्रिक आणि आर्थिक व्यवहारार्थ तपासण्याचे निर्देश दिलेले आहेत. राज्यातील कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्याबाबत अजित पवारांनी आढावा बैठक घेतली. कृषी विभागानं सहकार विभागासोबत समन्वय साधण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिलेले आहेत. पिकाच्या आरोग्याचं विश्लेषण एआयच्या माध्यमातून होऊ शकतं. पिकांवरील जैविक अजैविक ताण ओळखणं शक्य होईल. पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ओळखणंही शक्य होणार आहे. मातीतलं कार्बनचं प्रमाण जे ते देखील शोधणं शक्य होईल. मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती मिळू शकेल. मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे, कारण मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये तुर्तास कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. मात्र भविष्यात मुंबईकरांना कचरा कर भरावा लागू शकतो. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मुंबई महापालिका कचरा कर लादण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमासाठी 1,000 कोटींचं अनुदान म्हणून देण्यात येणार आहे, तर आरोग्यविषयक सोयीसुविधांसाठी 7,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. कोस्टल रोडसाठी 5,616 कोटींची तरतूद झालेली आहे. पायाभूत विकासासाठी 43,162 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दहिसर ते भाईंदर कोस्टल रोडसाठी 4,300 कोटी, तर गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1,958 कोटींची तरतूद झालेली आहे.